अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडल्याने संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। इंदिरानगरमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याचे समजताच हजारो नागरिकांनी औदुतवाडी पोलीस ठाण्यात धडक देऊन आरोपीला ताब्यात घ्या अशी मागणी केली। यवतमाळच्या इंदिरानगर भागातील एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाला औदुतवाडी पोलिसांनी अटक केली आहे। राम बबन दमकोंडावार असे आरोपी तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मोक्षधाम शेजारी असलेल्या इंदिरानगरात पीडित मुलगी खेळत असताना आरोपीने तिला घरात नेऊन जबरीने बलात्कार केला। शिवाय याबाबत वाच्यता केल्यास मारण्याची धमकीही दिली। हा प्रकार समजताच पीडितेच्या आईने औदुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। दरम्यान घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर धडकला। यावेळी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करीत नागरिकांनी घोषणाबाजी केली। वाढता तणाव लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांची कुमक औदुतवाडी पोलीस ठाण्यात तैनात झाली। हजारोंच्या संख्येने संतप्त नागरिक पोलीस ठाण्यावर धडकल्याने गोतनी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पहले लड़के का करा था, हम खामोश रह गए। दूसरे से लड़की का करा उसने, बच्ची है 7 साल की, उसको क्या होना, फांसी की सजा होना। आज हमारे पर है, कल तुम्हारे बेटे की संगत हुआ तो तुम क्या करेंगे? क्या मांगे? ये जो आरोपी है उसको क्या करना चाहिए, क्या मांगे आप? नहीं, ये फांसी दो, नहीं तो हमारे हवाले करो उसको। ये फांसी की सजा होना चाहिए, नहीं तो फिर हमारे हवाले करो उसको। जनता फैसला करेगी सब। ये दो खिलौना है उसके वाला, एक लड़के के संगत उसने ऐसा करा तो हमने समझदारी ले ली है, समझा के बोल दिए। आत्मा में ये बात बोले नहीं, अभी लड़की के संगत कर रही है तो ऐसी करेगा मुस्लिम के लिए, तो हमने क्या करेंगे हम। औदुतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरानगर या भागामध्ये एका अल्पवयीन 8 वर्षाच्या मुलीवर राम दमकोंडवार या आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यामुळे पोलीस स्टेशनला आपण पॉस्को अंतर्गत आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आपण नवीन अध्यादेशानुसार जे कलम आहेत ते कलमही ॲड करण्यात आलेले। सदर गुन्ह्यादरम्यान पीडित मुलीची आणि आरोपी दोघांची वैद्यकीय तपासणी केलेली आणि पुढील तपासाकरिता आरोपी त्याला आज कोर्टामध्ये आम्ही हजर करतो। आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारीच राहणारा आहे, त्याच परिसरात इंदिरानगर भागामध्ये राहतो तिथं। आणि यामध्ये आपण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार आणि नवीन फौजदारी कायद्यामध्ये झालेल्या सुधारणातील अध्यादेशानुसार कलम लावलेले आहेत आणि त्यानुसार आरोपीला आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आरोपी हा रोजमजुरी करणारा आहे आणि तो पीडित मुलीच्या शेजारीच राहतो। घरात खेळायच्या निमित्तानं आरोपी त्यांना पीडित मुलीला बोलवलं होतं आणि त्यानंतर गच्चीवर जाऊन त्यांनी हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार केलेला तक्रारदार मुलीची जी पीडित मुलीची आई आहे तिने तक्रारीत सांगितलं आहे। त्या दृष्टीनं पुढील तपास चालू आहे।